राजीनामा, प्रल्हाद जोशीचा राजीनामा, सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, सरकारचा केंद्र सरकारचा संवेदनाहीन केंद्र सरकारचा सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो। धर्मेंद्र प्रधान दिल्ली के जंतर मंतर पर सोनम वांगचुक के आमरण अनशन को लेकर भीड़ में भी समर्थन देखने को मिला। जिला कलेक्टर कार्यालय के सामने विभिन्न सामाजिक और शैक्षणिक संगठनों ने प्रदर्शन कर अपनी मांगे बुलंद की। प्रदर्शनकारियों ने नीट परीक्षा में कथित पेपर लीक मामले की निष्पक्ष जांच कराने, देश भर में पारदर्शी और विश्वसनीय परीक्षा प्रणाली लागू करने तथा केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। इस दौरान प्रदर्शनकारियों ने राष्ट्रपति और केंद्र सरकार के नाम जिला कलेक्टर के माध्यम से ज्ञापन भी सौंपा। उनका कहना था कि छात्रों के भविष्य से जुड़े मामलों में पारदर्शिता और जवाबदेही सुनिश्चित करना सरकार की जिम्मेदारी है। प्रदर्शन में शामिल लोगों ने शिक्षा व्यवस्था में व्यापक सुधार और परीक्षा प्रणाली को निष्पक्ष बनाने की भी मांग की। समोर विविध पक्ष संघटनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही सोनम वांगचुक यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि केंद्राला आम्ही विनंती करतो, आवाहन करतो आणि तात्काळ आंदोलन जर तुम्ही सोडून यांचा जीव वाचवला नाही आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होणाऱ्या घटनेला हे सरकार जबाबदार राहील असं या ठिकाणी मी ठणकावून सांगतो। आणि या देशामधली सरकार जर 19 दिवस जर उपोषण करत असेल कोणी आणि जर त्याच्याकडे भेट देण्यासाठी हा वेळ नसेल, याच्यापेक्षा या देशाचं दुर्दैव दुसरं असू शकत नाही। मग या केंद्र सरकारला माणसं मारायचेत का? उपोषण करत असतील तर त्यांच्यावरती लक्ष द्यायचं नाही, हे जाणून बुजून हा खेळ खंडोबा चाललाय का? याचा जवाब विचारण्यासाठी आज सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी व त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत। लेकराचे पेपर फुटतात, त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होती, तरी पण केंद्र सरकार या दळभद्री शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का घेत नाही? सोनम वांगचुक सारखे शास्त्रज्ञ आज उपोषणाला बसलेत। अरे बाबांनो, त्यांना काय झालं तर देश तुम्हाला माफ करणार नाही आणि देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवावं। आणि देश पूर्णतः देशातली जनता सोनम वांगचुक यांच्या सोबत आहेत, आम्ही सर्व सोबत आहोत। हे संवेदना शून्य आणि एकेकोर सरकार, मुजोर सरकार, अति लोकशाहीला कुणीकडे समुद्रात बुडवून टाकलेले हे सरकार सोनम वांगचुक यांच्या प्राणांची काळजी न घेता डरपोकपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये जातोय। ही बाब अतिशय गंभीर आहे। आम्ही सोनम वांगचुक यांना सर्व सामाजिक संघटना पूर्णपणे समर्थन देत आहोत। लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन त्यांचं आंदोलन सोडावं, शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा द्यावा, यासाठी सगळे समाजसेवक त्यांच्या पाठीमागे आहेत। आणि जर समजा जर वांगचुक यांना जर काही झालं तर ही सगळी सामाजिक संघटना व सगळे समाज क्षेत्रातले कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मत शासनाला एक इशारा देतो। लोकशाहीवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आम्ही केंद्र सरकारच्या या निष्काळजीपणाचा, अवहेलना करण्याच्या धोरणाचा तीव्र असा निषेध करतो। मराठवाडा शिक्षक संघ आणि बाकीच्या सर्व सामाजिक संघटनाच्या वतीनं केंद्र सरकारचा धिक्कार करतो आणि ताबडतोब नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि सोनम वांगचुक यांचे अमूल्य असे प्राण वाचवावेत। त्यांच्या जर प्राणाला काही धोका झाला तर देश तुम्हाला माफ करणार नाही, एवढा इशारा देतो।